राज्यात 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यास महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली असल्याने साजरा करण्यात येत आहे। यावेळी डॉक्टर केशव सांगळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी, डॉक्टर प्रकाश सावने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर स्मिता सोळंके, डॉक्टर केशव सांगळे, डॉक्टर सावने आदींनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। यावेळी कृपा कोरे यांच्या मार्फत अमृत 500 बॉटल मोफत देण्यात आल्या। हा कार्यक्रम स्वामी समर्थ केंद्र, शिवाजीनगर, परभणी या ठिकाणी घेण्यात आला। शेतकरी बंधूंनो, आज इथे देशी गाय संवर्धन या बाबतीतला प्रोग्राम करण्यात आलेला आहे। फार छान असा हा दिवस निवडण्यात आलेला आहे आणि देशी गाय संवर्धन हा काळाची गरज झालेली आहे। आपण विसरलो आहे, परंतु जर आपल्याला देशाची आर्थिक समृद्धी करायची असेल, शेतकरी असो किंवा जे आपण खात आहोत, जसं की आपण म्हणतो जय जवान जय किसान, तर जवानला ताकद आणि किसानला शेती समृद्ध सामर्थ्य या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला गो आधारित शेती ही काळाची गरज आहे। परंतु आपण बघतो की या गौशाळा जी आहे त्या गौशाळा आत्मनिर्भर करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता विविध योजनेमार्फत तसंच गोशाळेमध्ये बैल असतात, नंदीशाळा उभी करून तिथे कस्टमायझिंग सेंटर उभं करणं, की ह्या कस्टमायझिंग सेंटरचा लाभ जो आहे तो आपले जे शेतकरी मध्यमवर्गीय शेतकरी आहे त्यांना यांत्रिकीकरणाकडे होईल आणि त्यांची शेती जी आहे ती किफायतशीरमध्ये त्यांना शेती करता येईल। तसंच शेती करत असताना जे विविध उपक्रम आहे ज्यामध्ये पशु जे आहे हे अविभाज्य अंग आहे। आपण बघतोय की आपलं शेतीचं विविध काम जो आहे ते बैल आणि गायनी गो आधारित शेती आणि बैल आधारित शेती ही आज काळाची गरज झालेली आहे आणि प्रत्येक कृषी जिथे आहे त्या कृषी खात्यामध्ये गो आधारित शेती हा अविभाज्य अंग आता काळाची गरज झालेली आहे, की ज्यामुळेच आपल्याला आपण जे विषयुक्त अन्न खातो ते विषमुक्त व्हायचं असेल तर याचं ध्यास घेणं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकांनी गरजेचं आहे। प्रत्येक शेतकऱ्याकडे एक देशी गोवंश असणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण आपला जो बियाणा आहे आणि निविष्ठावर जे विनाकारण खर्च करत आहोत तो वाचतो आणि आपली जी शेती आहे ती किफायतशीर होते। जय गोमाता। आज राज्यात 22 जुलै या दिवशी भारतीय देशी गोसंवर्धन दिन आणि भारतीय गाय गौरव दिन या दिनाच्या निमित्त परभणी येथे आयोजित या कार्यक्रमास आज सर्व मान्यवर उपस्थित कृषी विभागाचे, पशु विभागाचे आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व महाराज संत मंडळी सर्वांनी गोमातेविषयी जागरूकता निर्माण होईल, गोमातेविषयी सर्वांची आस्था वाढेल अशी माहिती या ठिकाणी सर्वांना दिलेली आहे। आणि येणाऱ्या काळात आपल्याला आपले पूर्वज जसं म्हणत होते की गायीशिवाय गत्यंतर नाही, तर भविष्यात देखील जो गाय का है वो सबका है और जो गो माता का नहीं वो किसी का नहीं या प्रकारे काम होत राहील। आणि या प्रसंगी सर्वांनी आम्हाला असं मौलिक मार्गदर्शन केलं, या ठिकाणी सर्वांचे आम्ही आभार मानतो। संवर्धन दिन 22 जुलै 2025 पूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने परभणीचे सर्व गोप्रेमी गोशाळक यांनी आज गोसंवर्धन दिन साजरा केला। नियोजकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला। त्यामध्ये आम्हाला विविध विभागाच्या लोकांनी मार्गदर्शन केलं, त्यामध्ये सोळंके मॅडम, जवान सर, वेगवेगळे जे डॉक्टर्स आले होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीने गोसंवर्धन करायचं याबद्दल माहिती दिली। महत्त्वाचा सगळ्यांनी एकच त्याच्यामध्ये बेस घेतला, गाय टिकली तर देश टिकेल, देश टिकेल तर माणूस टिकेल, माणूस टिकेल तर आरोग्य टिकेल, असं त्यांनी त्या आधारावर आम्हाला याबाबत माहिती दिली।